त्यांच्या कोणत्या मागण्या मंजूर झाल्या त्यांनी ड्राफ्ट तयार केला होता. त्या ड्राफ्टचा तुम्ही जर होकार दिला तर वरिष्ठ अधिकारी, सरकार, उपसमिती आम्ही सगळे मिळून लगेच सूचना काढतो, आदेश काढतो. ज्या मागण्या होत्या मराठा समाजात त्या मागण्यात आपण रोज बोलल्या, आता बार त्याच बोलायच्यात का? 58 लाख नोंदी, हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, त्याबद्दलचं त्यांनी सांगितलं येत्या मंगळवारी ह्या 2-3 दिवसात आम्ही सगळ्या मंजुऱ्या सूचना ते आदेश काढून टाकतो सांगितलं. त्यांनी तुमच्या समोर सांगितलं. आता काय त्यात बार आपण बोलण्यात अर्थ नाही. मग मी असा प्रस्ताव ठेवला होता की उन्हातलं उपोषण मी सोडतो आणि आंतरवालीतलं ते सावलीतलं सुरू करतो. पण आता त्यांचंही म्हणणं होतं की तुम्ही उपोषण स्थगितच करा आणि आपल्याही पोरांचं म्हणणं होतं की स्थगितच करा. काय 3 दिवसाचा प्रश्न आहे. कोणाला मागे सारखं साडेसाहेब मागे सारखा त्याला उची का क्रॉस जमत नाही. आकृतीला डेंजर आहे. बरोबर दूर सगळा नाही हा. मग ते त्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची अंमलबजावणी करतोय. त्यांनी सगळे मुद्दे वाचून दाखवले आणि याच्या पुढे मी सगळ्या अभ्यासकांना बोलून घेतलं होतं. 40 अभ्यासक राज्यभरातले आले होते तातडीचे. त्यांनी काही सुधारणा त्याच्यात होत्या त्या सांगितल्या. त्या सुद्धा सुधारणा आम्ही गॅझेटियर साठी घेतो हैदराबादच्या सांगितलंय त्यांनी. त्या पण सूचना घ्यायला लागल्या. त्यांच्या एसओपी केली ती चांगली आहे का नाही ही पण अभ्यासकाला तज्ञाला वाचायला लावली. ती बी त्यांनी वाचली. त्यात काही दुरुस्त्या होत्या त्याही करायला लावल्या. ते म्हणले हे ओके सगळं. म्हणलं आता काढायला लावायचे का आदेश? तर अभ्यासक म्हणले हो आणि सरकार बी त्याच्यात तयार आहे. म्हणून आता आपण उपोषण स्थगित केलंय. मागण्याला सगळ्या मंगळवारपर्यंत सगळ्याचा मंजुरी मिळणार. सातारा गॅझेट संदर्भात काय निर्णय घेतला? सातारा संस्थांच्या बद्दल माझं म्हणणं होतं ते GR लगेच काढायचं. सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं. पण ते म्हणले कोर्टात जाऊ नये, पुन्हा चॅलेंज करू नये म्हणून 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या. आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा हे होते अभ्यासक, त्यांना विचारलं. त्यांनी काय आता मी जर उद्या सुद्धा काढायला होतं जे अर्थ ते काढते तिथं बाबा. कोर्टात गेलं ते पुन्हा म्हणते आम्ही म्हणलो 1 महिना टाइम द्या. तुमच्यामुळे कोर्टात गेलं म्हणजे मराठीचं मग भांडण लावून देते. त्याच्यापेक्षा 1 महिना वेळ द्यायला पडतोय. तिथून पुढे त्यांना कोर्टात झुंज नाही, त्यांना झुंज नाही. त्यामुळं ती 1 महिना वेळ आम्ही त्यांना देणार आहे. कारण आता 70 वर्ष गेले. 1 महिना वेळ द्यायला हरकत नाहीये. पण तोपर्यंत व्हॅलिटी रोखणार नाही, कोणती प्रमाणपत्र रोखणार नाही हे त्यांच्याकडून वधून घेतलंय. तसे आदेश काढायला लावलेत. आणि आमचं मेन काम तेच होतं की ऍडमिशन पोरांचे आता कोणती प्रमाणपत्र होणार होते आणि व्हॅलिटी नाही दिली तर ऍडमिशन धोक्यात, नोकरी धोक्यात होती. ते काम आपण महत्वाचं करून घेतलंय. ते आता आदेश लगेच काढायला लागले. 5 मिनिटं बरोबर. जर या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा मंजूर झाल्या नाही तुमच्या पद्धतीने तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आता तरी मला नाही वाटत. कारण त्या मंजुऱ्या मुख्यमंत्र्यांनी देणार आहेत असं त्यांनी विखे पाटील साहेबांनी त्यांनी दोघांना सांगितलं. म्हणून मला वाटतं आता थांबणार नाही. नसता मग या दोघांना जबाबदार धरणार आहे. सरकार आंदोलन सुरू करणार. टाळाटाळी करतो सरकार. मग उपोषण काय केलं? उपोषण काय केलं? टाळाटाळी करतं म्हणून केलं ना. याच्या पुढचा निर्णय आपल्याला काय करायला लागेल? मग तुम्ही म्हणतात तसं त्या टाळी आहे का नाही? तुमच्या सगळ्यात पाहिजे आता बंद काय टाकली की सुरू म्हणतात तसं पुढे जे होईल ते होईल आणि धक्काच्या सेवाचे बी नाही सुरू ताबडतोब गरम होत्या खपकस त्याच्या तिकडे ऐकत नाही काही नाही. ते चाललं गेलं शांत बसा. 3 दिवसात सूचना 3 दिवसाच्या आत म्हणजे मंगळवारी कॅबिनेटला सूचना पुऱ्या निघणार. फक्त महिन्याचे 2च विषय. केशरचा एक विषय सरसकट राज्यातल्या आणि एक सातारा गॅझेटचा महिन्याचा विषय. बाकीचे सगळे तातडीचे म्हणजे मंगळवारी लगेच आदेश येते. त्यांना 1 महिना प्रोसिजरला लागणार आहे. ते थोडं आहे किचकट ते करून घेतो आम्ही. किचकट ते कसं सुलभ करता येईल केसेस मध्ये ते म्हणले आम्ही पण करू लागतात. मुख्यमंत्री पण त्यांना म्हणले आपण या केसेस मागे घेऊ. मुख्यमंत्री म्हणले हे पण मागे घेऊ आपण केसेस, पण आपण थोडं वेगळं डोकं वापरून हे करून ते केसेस दमादमानं सगळ्या घेऊ. आणि सगळ्या होती केस तारीख चालल्या तरी चालून द्यायच्या. घाबरायचं काम नाही. निकाल काय लागला नाही लागला तर आपण हायकोर्टाचं. पोरांनी घाबरू नका राज्यातल्या. पुन्हा एकदा सगळ्यांना तुमच्यामुळे मिळालं हे सांगतोय.
तुम्ही दिवसभर मेहनत घेतली होणार म्हणून जे मिळाले. आणि राज्यातले बी घराघरातले मराठी आपल्या पाठीमाग होते. परवा दिवशी इतके मराठी येणार होते राज्यातले इथं. सरकारला ह्यो गुप्त मेसेज गेला वाटतं. इतके मराठी येणार होते हो ना, इतके मराठी येणार होते हे घाबरून गेले. त्या सगळ्या 6 कोटी मराठ्यांना हे श्रेय 3 दिवसानं निघाले आदेश. हे श्रेय सगळं मराठा समाजाचं आहे. असंच लढू लागा. वेळोवेळी लढावं लागणार आहे तेव्हा मिळणार आहे. एकदा लढून आपल्याला मिळणार नाही हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. यांनी नाही दिलं आपलं 5-7 महिन्याला पुन्हा एकत्र जायचं. चलो मुंबई एक नाही. आता सगळे जण दमांचा सगळ्याला जय शिवराय.